गेल्या वर्षी 3.5 लाखाचा गाळ भरलाय, तेव्हाही म्हणली नाही ती कोण की बाबा ह्यानं ह्यात पैसे गुंतवले. तर काय करायचं आहे, आपण आपल्या घरासाठीच करतोय. तरी पण लोक म्हणते ही गडी स्वार्थी आहे. यार स्वार्थी असते तर का कधीच जागा रानाची खातेपीठ करून मला जर वाहिलं राहिलं असतं, राणा भावाय नाव आले तुकडा माझ्या नाव आले तुकडा करून माझ्या रानात गाळबया भरला असता. पण आपल्याला करायचं नाही ते. तुम्ही बोलताय काय, मला काय फरक पडत नाही, पण तुमचा ते गोड गैरसमज आहे. आपण तसल्या मनाचा माणूस नाही, अजून सांगतोय. आणि कमेंटमध्ये काय काय जण शिवे देते, त्याच्यापेक्षा जरी शिवे दिली त्याच्यापेक्षा जरी बेकार शिवे दिली तरी मला काही फरक पडत नाही. कारण तुमच्या घरच्यांचा संस्कार एकदम चांगला आहे, तर त्यामुळे तुम्ही चांगलं बोलताय. खरं कोणाला माहित नसते रे, त्यामुळे खुडू का नका घेऊ का नका खुडू का नका चालू आहे. नुसतं लुंग्याकडे बघायचं वाढायचं, लुंग्याकडे बघायचं वाढायचं. तुम्हाला भावाला कशाला म्हणते, तुम्हाला म्हणते तुम्हाला भावाकडे वळाला बोट, इथं भाऊजाकडे आहेच बोट अजून. मग का तुला का नाही बोलत, चुकल तिथं बोलावं लागतं. मी तुझ्या तडाख्यातच गावत नाही. आपण नेहमाच्या ह्याच्यावर आहे, सगळ्या बरोबर पाताय आपली पडचाल दमान पडचाल हाताला येणार तर असं वाकवून घेतोय. कसं आहे कना बघू बरं कोणाची पाठ लागते. लोक म्हणते निलेश भाऊ कामच करत नाही. निलेश भाऊ काय करतो, हिडिओ काम करताना मी कधी हिडिओ करत नाही. त्यामुळे मला सगळी जणी तशी म्हणते ह्याला काम जमत नाही, नुसता भावाजी व्हायचा खातोय. काय करायचं, काम करत नसतो तर आता ही झालं असतं का. काम करताना व्हिडिओ करत नाही त्यामुळे माणसाने आता काम करायचं का कॅमेरा धरायचा, असं आहे ना. असं होतंय. आणि ती काय करते ते नवरा बायको एक जण काम करत एक जण कॅमेरा धरतोय. त्यामुळे मग कळतंय. काय आवाज नाही चाललाय काय, चालू झाला बाया लगेच. कशी सासू कशी त्या सासरवाशी तुला माझं काम दिसत नाही का, आणि मी दाखवण्यासाठी काम करत नाही. मी ती काय करते दाखवण्यासाठी काम करते. मला 4 शिव्या जरी सगळ्या दिल्या तर मला काय फरक पडत नाही. कशाला कोण शिव्या देतय रे, देते रे काय काय बाबा खातोय बैल भाडे आहे म्हणते. अरे बैल भाड्या म्हणा ना काय म्हणायचे, मला काय फरक पडत नाही. फक्त माझं म्हणजे कसं आहे माहित आहे का, मी काम करताना कधी व्हिडिओ काढत नाही, त्यामुळे तुम्हाला तसं वाटतं. तुमचा गैरसमज आहे. काम करतोय मुलकाचं काम करते ती बघा, ही सकाळ तर न करतोय. आणि सगळ्याच्या आधी जोडी ती कामाला बर का. नजरात खुपते खुपते जोड. कोण नाही खुपत, कोण खुपतय तेव्हा. खुपू द्या, खुपणाऱ्याला खुपू द्या, बोलणाऱ्याला बोलू द्या. आपलं काम आहे, आपण करतोय. ज्याला करू वाटत नाही, ज्याला येऊ वाटत नाही. पाठी भरली मामा. कुठे गेलं मामा, कुण आणतावाय मामा एक लावलाय पाठी उचलाय, पण मामा कुठे गेलाय फोन. मामा गेला का घेऊन आपल्याला बघ. या 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 लवकर. मामाला म्हणा मी त्या मामाला तर बघते नक काय दाखवाय. मामा नका म्हणते माझे लोकसून बघते ती बाहेर असते, बाहेर काढते ती बाहेरच असते मुंबईला का पुण्याला असते. सगळं आपल्या बाजरीची कणस एवढी टचटचीत बसली ती नाद भरी नुसती पांढरी शिपट कणस आहे आज. ह्या वर्षी ना पुढच्या वर्षी पण आपल्याला माल सरत नाही. आपलं मन मोकळा आहे, त्यामुळे आपल्याला खायला पियाला कमी पडत नाही. त्या धरणीत त्या शेतीत गेल्या वर्षी 3.5 लाखाचा गाळ भरलाय, तेव्हाही म्हणली नाही ती कोण की बाबा ह्यानं ह्यात पैसे गुंतवले. तर काय करायचं आहे, आपण आपल्या घरासाठीच करतोय. तरी पण लोक म्हणते ही गडी स्वार्थी आहे. यार स्वार्थी असते तर का कधीच जागा रानाची खातेपीठ करून मला जर वाहिलं राहिलं असतं, राणा भावाय नाव आले तुकडा माझ्या नाव आले तुकडा करून माझ्या रानात गाळबया भरला असता. पण आपल्याला करायचं नाही ते. तुम्ही बोलताय काय, मला काय फरक पडत नाही, पण तुमचा ते गोड गैरसमज आहे. आपण तसल्या मनाचा माणूस नाही, अजून सांगतोय. आणि कमेंटमध्ये काय काय जण शिवे देते, त्याच्यापेक्षा जरी शिवे दिली त्याच्यापेक्षा जरी बेकार शिवे दिली तरी मला काही फरक पडत नाही. कारण तुमच्या घरच्यांचा संस्कार एकदम चांगला आहे, तर त्यामुळे तुम्ही चांगलं बोलताय. खरं कोणाला माहित नसते रे, त्यामुळे बोलते ती. कोण करतय कोण बसतय
काही माहित नसतंय आ असं नाही बाया, तुम्ही नाही बोलू नका. आता तुम्हाला म्हणते काहीतरी. कशाला मला काय म्हणते ती आधीच म्हणत नाही तुम्ही धाकटी भाऊज लागती भाऊ लागतो म्हणते मी. हो का पण मी तुमच्या कमेंट बघून हसतो बरं का, एकटाच माळाला जाऊन लय हसतो, कारण कमेंटच नसली असती त्या उभ्या टाकले का रे ह्याला. पण हे भावाचे जीव खातय, भाऊचं किती खाताय, अरे कोण कोणाच्या जीवाव खातय हे कोणच माझी मला माहित आहे. अरे का म्हणून अशी बोलत असतील, का म्हणून अशी करत असतील? त्यांना मजा येते जरा. मजा येऊ दे, मजा पण वाईट मग काही पण एकाला बोलल्यावर मजा येते बरं. असं दे. बोलू द्या, बोलणार तर पाहिजे की. जाऊ द्या, कणीस कसं आहे आपलं? कणीस एक नंबर आहे. आणि या तुकड्यातली खालच्या पेक्षा भारी आहे त्या. होय ह्या तुकड्यात खालच्या पेक्षा. पातळ आहे बाजरी ही. कणीस नसती, बोट सरशिरत नाही. मला लागला ठसका कशाला हो? ठसका खायला काय खाणार आहे काय सुद्धा नाही बाबा, काय कुठं गेला त्यानं त्याला पण काय काय असं नाही मित्रांनो, नवरा देतोय शिव्या. महत्वाचं म्हणजे सासू सासर पुन्हा मेहना पिन आला एक, ही भन पिन आली आहे, भनीची जाव पिन आली आहे. अरे, त्यामुळं सगळी जण आली ते तुम्हाला सांगतो, म्हणजे या म्हणलं का ती येते, ती नाही कधी सुद्धा म्हणत नाही, ती आलोच म्हणते ती. त्यामुळं खरंच ह्या पाहुण्यांचं सगळ्यांचं मामानं आज मदत केली की आपल्याला. तर किती पटकन मामा आहे दावला असता, बरं मामा म्हणते न ग, ती मामाचं पोरग हाय अमेरिकेला, बरं. ती बघते तिकडं, त्यामुळे ती म्हणते तुमचं हिडिओ तुम्ही लय कालवा करताय आणि ही मला माणसं नाव ठेवती ती. ते पोरगं म्हणताय तुम्हाला काय तुम्ही एक कशाला जाताय कामाला म्हणताय. आता म्हणणारच घेऊ, पण एखाद्याला कामाची सवय असते, बसू वाटत नाही, काम करावं वाटतं. किती मागावं लेकराला, किती खावावा. किती बरोबर आहे. आपलं 4 नाही, रुपये नाही, होतं पाहिजे तर. पुन्हा जेव्हा मला कष्ट ही केलंच कष्ट पाहिजे, केलं पाहिजे. कष्ट हाय तर हाय सगळं कष्ट हो. ही केलंच पाहिजे. कष्ट हाय तर ही हाय सगळं बाबा, काय करतो? कसं आहे मित्रांनो, कणीस नाद वरी कणीस आहे बघा. आलो आलो मेवण्याला लय काळजी पडली आजकाल. आता पण तुम्हाला काय आहे? मेवण्याला घेतलं म्हणून कोण जायचं माझ्या तळ्यातली नसतो. यार झालेली सगळीच ने काय कमी पडत नाही मला बर का. तू सगळी जरी नेली तरी मला काय कमी पडत नाही. देणारा वरचायला का मला पाठ भरून देते वरन, आपल्याला काय कमी पडत नाही. आर बुलेट घेऊन जा, काय टेन्शन, बुलेट काय घेतले, नवीन घेऊन दिला का तुला? तू राहा नसता इथं मग माझ्यापाशी, तू राहते का? ए हाय काय नवीन येतो, हा ही बुलेट नेल्यावर अजून काय ते कुठाना वाढल. बाबांनी नेल्यावर वाढायचं. लगा वाढायचा. नाही वाढायचं. मी माझ्या ह्याच्यासाठी लगा, माझ्या आवडीसाठी, माझा ती छंद होता, माझं स्वप्न होतं, यासाठी मी बुलेट घेतली. आणि तुझ्या बहिणीला का माझा स्वप्नाचा केलं, स्वप्न बघ. चक्का चोरच केला. 2-3 महिन्याला अजिबात मला हात लावून दिला नाही. आलं बोंब बाबा आलाय कुठंतरी. आले वाटतं, आले ताई आले, अजून काय तर म्हणत काय बोलूच नका. शांत राहा. गबसा तुटून पडते त्या गबसा उग काय म्हणू नका त्यांना. त्यामुळे घरापाशी आली आपण, त्यामुळे बोललेलं जातंय काय सगळं, बोललेलं ऐकू जात नाही. सगळं जातंय ऐकायला. आम्हाला आलंय काय रे? आहे ना, होतंय का आपलं आजच्या दिवसात एवढं? आज नाही होत. हे तुकडं तर होतंय बघ. आज होत नाही, उद्या राहत नाही. आज होत नाही ना, उद्या राहत नाही. उद्या बी होत नाही. होईल. ती वरची बाजरी काढायची अजून, वरची नाही इथली म्हणते. तिथली उद्या होईल की. वर तिकडे सगळी वरची जरा जमाना काढूया. कागद नाही ती एवढी हातराय कराय. सगळं दोन कागद दिवसातच आणली ती. घेऊ नका व. किती आणले ती कागद? किती रुपये घेऊन? 3,500. एवढी पुरत नाही 3,500 कागद सुद्धा. माझी मका कुणाला तरी एक या बाजरीला कणस एवढी मोठी बसण्याचे कारण काय माहिती आहे का मित्रांनो, ह्याला शेणखत घातलाय भरपूर, आणि ह्या 1.5 एकरात फक्त एकच पोत एरिया हाणलं या. त्यामुळं आणि महत्वाचं म्हणजे माती भरली आहे. तर तुम्ही पण तुमचं माळाला कुठं रान असेल, जर जत तळ असेल, साठवण तलाव असेल, तर तिथलं एकदाच 2 लाख रुपये जाऊ द्या, पण माती भरा. आता ही 2 वर्ष मला आण कमी पडत नाही बघा. नाहीच माझ्या स्वप्नात सुद्धा वाटत नव्हतं की एवढं कणस चांगली येते. वर्षात माझं लग्न आणि झालं. विशेष मध्ये मला विहिरीचं पाणी नाही, नाही. विहिरीच्या मालकाला सुद्धा अशी बाजरी होत नाही, एवढी मला झाली आहे. का तर वरच्या देवाची साथ आहे. आईची कृपा आहे. आईची कृपा आहे, देवाची साथ आहे, त्यामुळे होतंय सगळं. कमी पडू दिलं नाही आईनं आपल्याला. बघितलं बा वळून आई माघारी. इथं नसली तरी आई काय
बघितलं ना